इकडे बघा, निरीक्षण करायचं आपल्याला. त्याला वाद नाही, पण जेव्हा पाण्यावर पेटणार तेव्हा सांगायचं ते, आणि ते कशाचा गॅस झाला हे पण सांगा तुम्ही. निर्मूलन करायचं आहे. तुमच्यामध्ये अंधश्रद्धा वाढवून जाणार नाही. पण कधी तुम्ही पाण्यावर एखाद्या महाराजांना जेव्हा लावला की आपल्याला सरांनी करून दाखवलं होतं हा पदार्थ तू वापरतोय याशिवाय अग्नी निर्माण होत नाही. तर या ठिकाणी कॅल्शियम कार्बाईड पहिले कॅल्शियम कार्बाईड तुम्ही गॅस वेल्डिंग माहिती आहे का? गॅस वेल्डिंग पाहिले, इलेक्ट्रिक वेल्डिंग नव्हे, गॅस वेल्डिंग. कुणी माहिती गॅस वेल्डिंग? तिथं एक पांढरी राळ पडली असते, पांढरी राळ बघितला ती बाळांनो कॅल्शियम कार्बाईड असते. कॅल्शियम कार्बाईड नाव लक्षात ठेवा. कॅल्शियम कार्बाईड हा पाण्यात जळतो आणि कॅल्शियम कार्बाईडचा छोटासा तुकडा फार कठीण असतोय, दगडापेक्षा कठीण असतोय, हातोडाने फोडा लागतोय, पण पाण्यात मात्र जळतोय. तो कॅल्शियमचा तुकडा 4-5 तुकडे लहान करून मी त्या दिव्यामध्ये अगोदरच घातलेले होते. त्यामुळे असा जर दिवा धरला तर तो काय पडू शकत नव्हता. फुकून दाखवलं आणि पाणी ते ओतल्यानंतर पाण्यावरती त्या कॅल्शियम कार्बाईडची प्रक्रिया झाली, रासायनिक अभिक्रिया झाली आणि ऑक्सी ऍसिटिलीन नावाचा वायू तयार झाला. जी ज्योत असते, दोन ज्योती असतात, ऑक्सी ऍसिटिलीन वायू तयार झाला आणि ऑक्सिजन, दोन्ही ज्योती एकत्र म्हणून त्याला ऑक्सी ऍसिटिलीन. त्या गॅस वेल्डिंग मध्ये 2 जोड असतात वायूचे, भेटलेत का?